31 मार्च स्वामी प्रकट दिन आहे, तर 26 एप्रिल स्वामींचा स्मरण दिन आहे. त्यामुळे संपूर्ण महिनाभर स्वामींच्या कृपेचा वर्षाव होणार आहे. श्री स्वामी समर्थ या नामाचा नामोच्चार केला तरी एक विश्वास, चैतन्य आणि आनंद मिळतो. अक्कलकोट तर स्वामी भक्तांसाठी पंढरी मानली जाते. स्वामींचा प्रकट दिन, त्यानंतर येणारे 4 गुरुवार आणि स्वामींचा स्मरण दिन या दिवशी शक्य असेल त्या गोष्टींचे दान करा. यामध्ये पिवळ्या रंगाच्या गोष्टींचा समावेश सर्वोत्तम असतो. श्री स्वामींच्या प्रकट दिनानंतर येणाऱ्या हिंदू नववर्षाच्या पहिल्या गुरुवारी पिवळ्या वस्त्राचे दान करा. एखाद्या गुरुजींना गावातल्या मंदिरातील पुजाऱ्यांना पितांबर दान करू शकतो. त्यांच्या पत्नीला पिवळी साडी दान करू शकतो. ज्यांना हा उपाय शक्य नाही त्यांनी पिवळे उपरणे गुरुजींना आणि पिवळे ब्लाऊज पीस त्यांच्या पत्नीला दान द्यावे. दुसऱ्या गुरुवारी पिवळे पेढे दान करावेत. मंदिरात गेल्यावर प्रसादात पेढा मिळाला की आपल्याला जसा आनंद होतो तसा दर्शनाला येणाऱ्या लोकांना आपल्याकडून पेढ्याचा प्रसाद द्यावा. त्यांचा क्षणिक आनंद शुभेच्छा बनून तुमच्या कामी येईल. तिसऱ्या गुरुवारी पिवळी फुले स्वामींना वाहावीत. मात्र वाहिलेले फूल श्रद्धेने वाहावे. श्रद्धेने वाहिलेली पाकळीसुद्धा देवापर्यंत पोहोचते, त्यामुळे आपला भाव शुद्ध असावा. चौथ्या गुरुवारी गूळ फुटाण्याचा प्रसाद म्हणून वाटावा. 26 एप्रिल रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांचा स्मरण दिन आहे. या दिवशी म्हणजे शनिवारी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा किंवा एखाद्या गरजूला प्रसाद रूपी दिला तरी चालेल. आपली मनोकामना भगवंत पूर्ण करेल या श्रद्धेने या गोष्टी कराव्यात. स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील हेही कोणी सांगू शकत नाही, परंतु जेव्हा कृपा होते, शुभाशीर्वाद मिळतात, स्वामींचे अनुभव येतात, तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखे वाटते. प्रकट दिन ते स्मरण दिन या कालावधीत श्रद्धेने हा उपाय केला असता आपल्या आयुष्यातील अडथळे दूर होत असल्याची प्रचिती येऊ लागते. स्वामींवरील श्रद्धा ढळू न देता आपण स्वामी सेवा करत राहावी. या उपायाने तुम्हाला वर्षभर सुख लाभेल. श्री स्वामी समर्थ.